जिल्हा प्रमुख, जिल्हा समन्वयक, नगर प्रमुख, नगरसेवकांची आज संयुक्त बैठक विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या मुख्यालय गिरीपेठ येथे विदर्भ भवनात झाली आणि आज 23 आणि 24 मार्चला विदर्भ राज्य आंदोलन समितीचं दुसरं अधिवेशन नागपुरात घेण्याचा निर्णय झाला। 23 तारखेला देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईतले अग्रणी सुभाषबाबू बोस यांचा जन्मदिवस आहे आणि त्यांनी त्यावेळेला स्वातंत्र्याच्या लढाईत समाजाला उपदेश केला होता किंवा सांगितलं होतं की तुम हमें खून दो हम तुम्हें आझादी देंगे। आमची समिती त्या दिवशी सांगणार आहे विदर्भातील जनतेला तुम हमें साथ दो हम तुम्हें विदर्भ देंगे। आणि त्या निमित्ताने विदर्भातले ज्वलंत प्रश्न, महिलांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगार युवकांचे प्रश्न, विदर्भाचा अनुशेष, विदर्भाची आर्थिक स्थिती, होणाऱ्या शेतकरी आत्महत्या, सोशिओ इकॉनॉमिक प्रश्न असणारा नक्षलवाद, प्रदूषण, कुपोषण, कमी झालेले लोकप्रतिनिधी आणि राज्याची दिवाळखोरीकडे चाललेली वाटचाल, ही आर्थिक स्थिती, यावर सगळं मंथन होईल आणि डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले सर विदर्भाचं राज्य सक्षम आणि सिल्कीचं कसं आहे असा अर्थसंकल्प या अधिवेशनामध्ये सादर करतील। यावर साधक बाधक सर्व प्रश्नावर वेगवेगळ्या विषयातले तज्ज्ञ बोलावून आम्ही चर्चा करू आणि स्मरणिका काढू। त्या दिवशी विदर्भाची सगळे लेख संकलन करू आणि पुन्हा गावागावात हा विचार जाईल आणि या निमित्ताने पुन्हा आम्ही जाहीर केला आहे की शुरू हुई है जंग हमारी, लढेंगे जीतेंगे, कटेंगे मगर हटेंगे नहीं, लाठी खाऊ गोळी खाऊ विदर्भ राज्य मिळवून राहू, या तऱ्हेची घोषणा आम्ही केली आहे आणि पुढील आंदोलनाची दिशा या अधिवेशनामध्ये आम्ही जाहीर करू।